मित्रांनो, काही लोक शेअर मार्केट मधून लाखो कोट्यावधी रुपये कमावतात, तर काही लोक आपली आयुष्यभराची बचत गमावून बसतात. दोघेही एकाच मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. दोघांकडे इंटरनेट असते, दोघांकडे मोबाईल असतो. मग एक जिंकतो आणि दुसरा हरतो का? मित्रांनो, आकडेवारी सांगते की शेअर मार्केटमध्ये येणाऱ्या बहुतांश लोकांना नुकसान होते आणि यामागचे कारण मार्केट नाही, तर त्यांच्या स्वतःच्या चुका असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 मोठ्या चुका जाणून घेणार आहोत जे 90% लोक करतात, आणि जर तुम्ही या चुका टाळल्या तर तुमचे हजारो लाखो रुपये वाचू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यातील एखादी चूक तुम्ही देखील करत असाल. चूक क्रमांक 1, कोणताही अभ्यास न करता गुंतवणूक करणे. मित्रांनो, ही सर्वात मोठी आणि सर्वात सामान्य चूक आहे. अनेक लोकांना एखादा मित्र सांगतो, हा शेअर घे, डबल होणार आहे. कोणी व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतो, कोणी टेलिग्रामवर टिप देतो आणि लोक लगेच पैसे गुंतवतात. पण प्रश्न असा आहे की तुम्हाला त्या कंपनीबद्दल काही माहिती आहे का? कंपनी काय करते, तिचा व्यवसाय कसा चालतो, तिला नफा होतो का, तिच्यावर कर्ज किती आहे? जर यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल तर तुम्ही गुंतवणूक करत नाही, तर जुगार खेळत आहात. यशस्वी गुंतवणूकदार नेहमी कंपनीचा अभ्यास करतात. म्हणून लक्षात ठेवा, इन्व्हेस्ट फर्स्ट नाही, लर्न फर्स्ट. चूक क्रमांक 2, पटकन श्रीमंत होण्याचा मोह. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये येणाऱ्या अनेक लोकांना वाटते एका महिन्यात पैसे डबल होतील, एका वर्षात करोडपती बनेल, नोकरी सोडून ट्रेडिंग करेन. ही मानसिकता सर्वात धोकादायक आहे, कारण शेअर मार्केट हा लॉटरीचं तिकीट नाही, ही संपत्ती निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. वॉरन बफेट एका दिवसात श्रीमंत झाले नाहीत, त्यांनी दशकानुदशके गुंतवणूक केली. पैसा कमवण्यासाठी संयम आवश्यक असतो. जे लोक पटकन श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतात ते बहुतेक वेळा पटकन गरीब होतात. चूक क्रमांक 3, सर्व पैसे एकाच शेअरमध्ये गुंतवणे. मित्रांनो, समजा तुमच्याकडे 50,000 रुपये आहेत आणि तुम्ही ते सर्व एका शेअरमध्ये टाकले. जर तो शेअर 50% पडला तर तुमची अर्धी संपत्ती संपेल. म्हणूनच डायव्हर्सिफिकेशन महत्वाचे आहे. तुमचे पैसे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंतवा. बँकिंग, IT, फार्मा, ऑटोमोबाईल यामध्ये विभागणी करा. यामुळे जोखीम कमी होते. चूक क्रमांक 4, भीतीमुळे चुकीच्या वेळी शेअर विकणे. मित्रांनो, मार्केट थोडे खाली आले की अनेक लोक घाबरतात, न्यूज पाहतात आणि लगेच शेअर्स विकून टाकतात. पण सत्य काय आहे? शेअर मार्केट नेहमी वर खाली होत असते, हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. इतिहास पाहिला तर प्रत्येक मोठ्या घसरणीनंतर मार्केट पुन्हा वर गेले आहे. पण घाबरून विकणारे लोक नुकसान करून बाहेर पडतात आणि संयम ठेवणारे लोक नफा कमवतात. चूक क्रमांक 5, लोभामुळे जास्त काळ थांबणे. मित्रांनो, भीती जितकी धोकादायक आहे तितकाच लोभही धोकादायक आहे. कधी कधी एखादा शेअर 30% किंवा 40% वाढतो, पण गुंतवणूकदार विचार करतो आता अजून वाढेल, 100% वाढल्याशिवाय विकणार नाही, आणि अचानक मार्केट खाली येते, संपूर्ण नफा निघून जातो. म्हणून लक्ष ठेवा, योजना तयार करा आणि भावनांवर नियंत्रण ठेवा. चूक क्रमांक 6, कर्ज काढून गुंतवणूक करणे. मित्रांनो, ही सर्वात धोकादायक चुकांपैकी एक आहे. काही लोक पर्सनल लोन घेतात, काही क्रेडिट कार्ड वापरतात आणि शेअर मार्केटमध्ये पैसे टाकतात. जर मार्केट खाली गेले तर नुकसान वेगळे आणि कर्जाचे हप्ते वेगळे. म्हणून कधीही कर्जाचे पैसे गुंतवू नका, फक्त अतिरिक्त बचत गुंतवा. चूक क्रमांक 7, इतरांचे अंधानुकरण करणे. मित्राने घेतला म्हणून शेअर घेणे, युट्यूबरने सांगितले म्हणून घेणे, टीव्हीवर सांगितला म्हणून घेणे, हा मार्ग खूप धोकादायक आहे. कारण ज्याने सल्ला दिला त्याने कधी विकला हे तुम्हाला कळणार नाही, पण नुकसान तुमचे होईल. म्हणून स्वतः अभ्यास करा आणि स्वतः निर्णय घ्या. स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या. चूक क्रमांक 8, रिस्क मॅनेजमेंटकडे दुर्लक्ष करणे. मित्रांनो, यशस्वी गुंतवणूकदार नेहमी जोखीम नियंत्रित करतात. अपयशी गुंतवणूकदार फक्त नफ्याचा विचार करतात. प्रत्येक गुंतवणुकीत धोका असतो, म्हणून स्टॉप लॉस, पोझिशन साइज, डायव्हर्सिफिकेशन या गोष्टी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचे पहिले लक्ष नफा नसावे, तुमचे पहिले लक्ष असावे माझे पैसे सुरक्षित राहिले पाहिजेत. चूक क्रमांक 9, सतत खरेदी आणि विक्री करणे. मित्रांनो, अनेक लोक दिवसातून 20 वेळा पोर्टफोलिओ पाहतात,
प्रत्येक बातमीवर प्रतिक्रिया देतात, सतत खरेदी सतत विक्री, यामुळे ब्रोकरेज वाढते, भावनिक निर्णय वाढतात आणि नुकसान होते. कधी कधी काहीच न करणे हा सर्वोत्तम निर्णय असतो. चूक क्रमांक 10, संयमाचा अभाव. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये सर्वात मोठी ताकद म्हणजे संयम. बहुतेक लोक 6 महिने थांबतात, 1 वर्ष थांबतात आणि मग कंटाळून गुंतवणूक बंद करतात. पण संपत्ती निर्माण होण्यासाठी वेळ लागतो. मोठी झाडे एका दिवसात वाढत नाहीत, त्याचप्रमाणे मोठी संपत्तीही एका दिवसात तयार होत नाही. शेअर मार्केट वाईट नाही, शेअर मार्केट धोकादायकही नाही. धोकादायक असतात आपले चुकीचे निर्णय. जर तुम्ही अभ्यास केला, संयम ठेवला, भावनांवर नियंत्रण ठेवले आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवला तर शेअर मार्केट तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग बनू शकते. आजपासून या 10 चुका टाळण्याचा निर्णय घ्या आणि लक्षात ठेवा, शेअर मार्केटमध्ये यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ज्ञान, शिस्त आणि संयम. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.